माझे मित्र संदीप काळे, म्हणजे या मंचावर तर असे दिग्गज बसलेले आहेत एक एक, आणि पुन्हा आत्ताच पाचपुतेजी बोलून गेले. म्हणजे एखादा तरुण राजकीय नेता येतो आणि अशी बॅटिंग करून जातो की उगाच कधी कधी आम्हा पत्रकारांना अनेकदा विक्रमजी वाटतं असं की आम्ही म्हणजे शब्दांचे सौदागर आहोत, शब्दच विकत असतो. मात्र खरं सांगायचं तर राजकीय नेत्यांची एक 10% सुद्धा सर आम्हाला येत नाही, इतके शब्दांचे सौदागर तुम्ही असता. आणि त्यातूनही जसं पत्रकारांच्या बाबतीत घडतं की मन आणि मेंदू याची सांगड घालत जे लिहिलं जातं किंवा बोललं जातं ते जास्त प्रभावी ठरतं, तसं स्वाभाविकच राजकीय नेत्यांच्या बाबतीतही असतं. संदीप काळे मगाशी बोलत होते. खरं तर गेले काही दिवस ते सातत्याने माझ्याशी बोलतात. अनेक वर्ष आमचा परिचय म्हणण्यापेक्षा खूपच आपुलकीचे वेगळे बंध आहे आमच्यात. एखादा ग्रामीण भागातला तरुण मुंबईत येतो आणि मुंबईला जिंकतो, आणि स्वाभाविकच मुंबई जिंकतो तो महाराष्ट्रही जिंकत असतो. ज्या कोणी मला टी व्हीवर पाहिलं असेल, ऐकलं असेल, यादी किंवा अशा परिसंवादामध्ये ऐकलं असेल, त्यांना हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. मी उगाच गोड गोड बोलण्यासाठी मुळीच ओळखला जात नाही. पुढारी न्यूजची सुरुवात करताना सुद्धा किंवा त्याआधी TV9 हिंदीचं TV9 मराठी रिलॉन्च करताना किंवा मी मराठी या एंटरटेनमेंट चॅनलचं मी मराठी न्यूज चॅनल म्हणून रिलॉन्च करताना माझ्या टीमला जे मी सांगितलं तेच आता पुन्हा सांगेन की महाराष्ट्र हा तसा आपण जे बोलतो महाराष्ट्र गीतात सुद्धा ऐकतो की राकट कणखर असा देश आहे. इकडे उगाच तोंडात गुलाबजामुन घेऊन बोलल्यासारखं लोकांना आवडत नसतं, थोडं परखड आवडतं. त्यामुळे संदीप काळे यांच्यापासून मी सुरुवात करायचं कारणच ते आहे की केवळ गोड बोलायचं नाही आहे मला संदीपजी. आज एखादा तरुण येऊन जेव्हा कर्तृत्व गाजवतो ना, म्हणजे उगाच तुम्ही उल्लेख केला असं मला वाटतं, कारण तुम्ही काय आहात ते तुम्ही इतर कुणाला सांगण्याची आवश्यकता आहे किंवा इथं बसलेल्या एकाही पत्रकारानं ते कुणाला पटवून देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण हे ते पत्रकार आहेत. मी अनेकदा सांगतो, म्हणजे 29ला पुढारी न्यूजचा वर्धापन दिन झाला. राज्यातील सर्व दिग्गज एका ठिकाणी आलेले आवर्जून आलेले. त्या वर्धापन दिनानिमित्त माझ्या टीमला संबोधित करताना मी जे सांगितलं तेच पुन्हा एकदा सांगतो की मुंबईत बसून किंवा पुण्यात बसून, नागपुरात बसून, संभाजीनगरात बसून माझ्यासारखे संपादक एका सुरक्षित वातावरणात असतात. AC ऑफिसमध्ये बसतो आम्ही, AC स्टुडिओत बसून ज्ञान पाजळतो. परंतु खरी पत्रकारिता ही आम्ही जे करतो त्या AC मध्ये बसून ती नसते. खरी पत्रकारिता पुण्यासारख्या शहरात होत नाही, संभाजीनगर शहरात होत नाही, नागपूर शहरात होत नाही, नाशिक शहरात होत नाही, मुंबईसारख्या महानगरात होत नाही. ते आम्ही सर्व पत्रकारिताच करतो. मात्र खरी पत्रकारिता ही ग्रामीण भागात, जिल्ह्यांमध्ये, तालुक्याच्या ठिकाणी, छोट्या छोट्या नगरपालिका, नगरपरिषदा जिथे असतात ना तिथे होतं. अहो, 1,40,00,000 मुंबईत तुळशीदास भोईटेला पाहणारे काही लाख जरी असले ना तरी त्याला चेहऱ्यानं ओळखत नसतात. तुम्ही ज्या ठिकाणी असता, 5-10 हजाराचं एखादं गाव, 5-25 हजाराचं एखादं छोटं शहर, एखादं तालुक्याचं ठिकाण, त्या ठिकाणी स्थानिक नेत्याविरोधात, स्थानिक अधिकाऱ्याविरोधात किंवा त्यातही पुढं जिल्हा स्तरावरील नेत्याच्या बद्दल तुम्ही लिहिलेला एकही शब्द हा तुमच्या जीवाचा धोका निर्माण करणारा असतो, याची मला पूर्ण कल्पना आहे. मी उगाच असं म्हणत नाही आहे की चला ग्रामीण भागातले पत्रकार आहेत, छोट्या शहरांमध्ये पत्रकार जास्त दिसत आहेत तर टाळ्या मिळवण्यासाठी असं म्हणावं. कारण मी सातत्यानं एक सांगतो, एक तत्त्व मांडतो की माझ्यासाठी एडिटर किंवा संपादक ते स्ट्रिंजर हे सर्व पत्रकारच आहेत. संदीपजी, मला लाज वाटते, माफ करा, म्हणजे कोणती पत्रकार संघटनाही या बाबतीत कधी आवाज उठवत नाही.
विक्रमजी, म्हणजे तुम्ही भाग्यशाली आहात राजकीय नेते. किमान वेळप्रसंगी तुम्ही स्वतःच्या पक्षातील नेत्यांविरोधात सुद्धा बोलू शकता. म्हणजे माझे मित्र शिल्पकार कांबळेजी बसलेत, म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं की अभिमानच वाटतो. तुम्ही योग्यच बोललात 8-10 वर्षाच्या परिचयाबद्दल. मालवणची जी घटना घडली ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची प्रत्येक मराठी माणसाच्या मनाला वेदना देणारी, त्यावेळी काही मुद्दे काढून मी काही प्रश्न मांडलेले. तेव्हा मी का हा उल्लेख करतोय, तो आपल्या संदर्भातला, की शिल्पकार कांबळेने आपुलकीनं फोन केला. बोललो की सर, मी काही त्यातला उगाच आव्हानात अर्थ नसतो, आम्ही पत्रकार आहोत. म्हणजे जॅक ऑफ ऑल ट्रेड, मास्टर ऑफ नन. अपवाद आहे, काही इकडे बसलेले अनेक असतील ज्यांनी PhD मिळवली असेल, संशोधन केले असेल एखाद्या विषयातला, त्यांचे मी ते अपवाद आहेत, सन्माननीय अपवाद आहेत. मी माझ्यासारख्या सामान्य पत्रकारांबद्दल बोलतो. नसतं एखाद्या विषयातलं तेवढं सखोल असं ज्ञान. त्यामुळे सर, तुम्हाला मी फोन केला. मी तुम्हाला सांगतो, शिल्पकार असणारा हा दिग्गज, मला वाटतं तुम्ही ऐकलं असेल, मी परिचय करून दिला, तो सांगावं लागतं आता, कारण एवढा विचार आंधळेपणा झाला. मी की शिल्पकार कांबळे जे आपल्याशी आता बोलणार आहेत, प्रमोद कांबळेजी जे बोलणार आहेत आपल्याशी, त्यांनी अयोध्येतल्या राम मंदिराला सुद्धा त्यांच्या कलास्पर्श झालेला आहे. त्यामुळे कृपया प्रेक्षकांनी सध्याच्या परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याविषयी जेव्हा ते मत मांडतील, त्यात कोणत्याही वेगळ्या भूमिकेतून पाहू नये. नाही तर झालंय कसं की माझ्या विरोधात बोलताय म्हणजे हा माझ्या विरोधातलाच आहे असं मानलं जातं. मात्र प्रमोदजी, तुम्ही सुद्धा, मी विक्रमजींना बोललो तसं, खरोखर भाग्यशाली आहात. तुम्ही शिल्पकारांविषयी सुद्धा बोलू शकलात. इथं घडतं कसं, इथे माझे पत्रकार मित्र बसलेत, मी संपादक आहे. लाज वाटते हो, लाज वाटते. मला सरळस्पष्ट बोलण्याची सवय आहे. 2008ला मी G24 तासचा इनपुट एडिटर होतो. त्यावेळी जी फ्रेशर्सना आम्ही, विक्रमजी, म्हणजे ओपनिंग फ्रेशरसाठीचा पगार द्यायचो ना, तो 15,000 होता. आज विदारक वास्तव असं आहे की आज तोच पगार अनेकदा 12,000 ते 15,000 सुद्धा असतो. इथं अनेक म्हणजे स्ट्रेंजर पत्रकार मित्र बसलेले असतील, जिल्ह्यात राबणारे, सांगतील ते 1,200 रुपये एका पॅकेजसाठी मिळायचे. टी व्हीतल्या स्ट्रेंजरबद्दल बोलतोय मी. आज काय आहे, आज उपकार केल्यासारखे 400-500 रुपये दिले जातात. त्यातही जर माझ्यासारखा लक्ष घालणारा नसेल, पिडणारा नसेल, की तुमचा जर 1 तारखेला पगार आला, पगाराचा SMS आला नाही, तर तुमच्या छातीत कशी धडकी भरते आणि तुम्ही त्या स्ट्रेंजरचे महिने त्यांना गृहीत धरून पगारच काढत नाही. आणि लाज वाटावी असं पत्रकारच बोलतात. तो काय गरज नाही त्यांना. हेच ठरवणारे तुम्ही कोण? तुम्ही तर मुंबईतल्या सत्ता केंद्राजवळ असतात, ते तर कुठे जिल्ह्यात आडगावात काम करत असतात. परंतु तरीही या पत्रकारांसाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला गेला तर कॉर्पोरेट जगतात, विक्रमजी, तो संपादक असेल, तो इतर कोणी पत्रकार असेल, तो एक प्रकारे डिस्क्वालिफाय मानला जातो. जसं निवडणूक लढवण्यासाठी अनेकदा विनाकारणसुद्धा अपात्र ठरवलं जातं, तसंच ती वेदना असते, तसंच ते दुःख असतं. अनेक पत्रकार इथे आहेत. काय घडतं, कायदे खूप येतात. हे महिलाविषयक कायद्यांसारखंच आहे. सांगायसाठी कायदे आहेत, प्रत्यक्षात मात्र सुळावर चढल्यासारखीच अवस्था असते. आमचे अँकर्स काय होतं, खूप लवकर व्हायरल होतात ना एखादी चूक झाली तर. कधी लाईव्ह टी व्हीसमोर, लाईव्ह कॅमेऱ्यासमोर बसून समोर टीपीवर असणारं वाचतच नाही, तर काही वेळा अनेकदा अचानक काही घडामोड घडली तर माझ्यासारखा संपादक, नाही याच्यावर बोला आता, असं जेव्हा सांगतो, त्या अँकरचा विचार कधी कोण करतं? व्हायरल खूप लवकर होतात. आज तकच्या एका अँकरची क्लिप वर्षानुवर्ष फिरते, ती केस विंचरत होती. ते ऑन एअर नव्हती हो, ब्रेकमध्ये चुकून कोणीतरी ते शूट केलं आणि ते व्हायरल केलं. आपण नावं ठेवायला मोकळे. आमचे रिपोर्टर मित्र,
मी सांगितलं मगाशी, प्रामाणिकपणे सांगितलं. संपादक आहे तरी आमच्यासारख्या सामान्य पत्रकारांना प्रत्येक गोष्टीचा अभ्यास असेलच असं नसतं. त्यातही जे स्ट्रिंजर सतत धावपळ करत असतात, कितीही सांगितलं की हातातला स्मार्टफोन हा स्मार्टली वापरा, खूप काही साध्य होतं, तरीसुद्धा वेळ असतो. पुन्हा विक्रमजी एक मुद्दा, म्हणजे बोलता बोलता मी अनेकदा असं वेगळ्या मुद्द्यांवर जात असतो, थोडं सहन करा. डेटा क्रांतीचा काळ आहे हा. मी मुंबईत आहे, मी नवी मुंबईत बसतो स्टुडिओमध्ये. एक वेगळा डेटा भेदभाव सुरू झालेला, ज्याच्यावर कोणीच बोलू पाहत नाही. तुमच्यातलं जर कोणी सजग असेल तर कृपया PIL करा. काय घडतं? जिओचं, एअरटेलचं, वोडाफोनचं जे पॅक तुम्ही घेता तेच मी घेतो ना, किंवा तेच बिल मी भरतो ना. मग असं कसं घडतं की मुंबईत मला बऱ्याचशा ठिकाणी प्राईम लोकेशनला अव्यात 5G मिळतो, 4G तर मिळतो, आणि तुम्ही ग्रामीण भागात वावरताना तुम्हीच आठवून सांगा मला, किती वेळ तुम्हाला असं इंटरनेटचं निरंतर कनेक्शन मिळतं, त्याच बँडविथचा डेटा तुम्हाला मिळतो, ज्यासाठी तुम्ही पैसे मोजले असतात, तेच पैसे जे एक मुंबईकर ग्राहक म्हणून मी भरतो. का असं घडतं? हा भेदभाव नाही आहे? हे राईट टू कन्झ्युमरमध्ये येत नाही? हाच भेदभाव कृपया कोणीतरी काम करा. म्हणजे विक्रमजी, तुमच्यासारख्या तरुण नेत्यानं यात लक्ष घातलं पाहिजे. खरं तर ग्रामीण भागासाठी, शहरातल्या झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा हा भेदभाव दिसतो. पालघर माझा आवडता जिल्हा, तिकडच्या आदिवासी विभागांमध्ये मी फिरतो. डोंगरावर जावं लागतं, झाडांवर चढावं लागतं अनेक ठिकाणी. हा डेटा भेदभाव जो आहे ना, तसाच एक छुपा भेदभाव आमच्या मीडियातही आहे. संदीपजी, आहे आपल्या मीडियात. जे स्टाफवर असतात ते कसे पत्रकार, आणि जे अंशकालिक राबतात, इतर व्यवसाय करतात, कसं होणार हो? मला माहीत नाही आहे आजच्या काळातलं, कारण मी सुरुवातीला 92 ते 2000 प्रिंट केलं आहे, पण आताचं मला बिलं किती निघत असतील माहीत नाही. टी व्हीलाही धड निघत नाहीत. खर्च भागेल एवढीही बिलं या पत्रकारांची निघत नाहीत, आणि त्यांना ते स्ट्रिंजर आहेत म्हणून स्टाफमध्ये असलेल्या पगारी पत्रकारांना एवढा सन्मानही त्या संस्थेत दिला जात नाही. या भेदभावाबद्दल संदीपजी मला माहीत आहे, मी सांगतो तसं करा, हा मी माझ्या टीमच्या बाबतीत सुद्धा अट्टास ठेवत नाही. मी खूप अति म्हणतात माझे मित्र टीका करताना की अति उदार मतवादी होता तुम्ही. मात्र कृपया शक्य झालं तर कमीत कमी माध्यमांमधला हा भेदभाव कुठंतरी सन्मानाच्या बाबतीत तरी, खिसे रिकामे असतात हो, खिसे रिकामे असतात हो ना. मी अनेकदा आमच्या HRना किंवा अकाउंट डिपार्टमेंटला सांगतो, पत्रकारांचे खिसे रिकामे असतात. मला मान्य आहे, ज्याला तुम्ही इगो म्हणता तो आत्मसन्मान खूपच मोठा असतो. विक्रमजी, आमचे पत्रकार किंवा प्रमोदजी एखाद्या 5 स्टार हॉटेलमधल्या, 3 स्टार हॉटेलमधल्या पत्रकार परिषदेत मोठमोठ्या धनपतींना, राजकीय नेत्यांना खडसावत प्रश्न विचारतात. काही स्वतःचा स्वार्थ असेल, अपवाद असेल कोणाचं तरी, एखाद्याचा वाळूच्या ठेक्यांमध्ये पण इंटरेस्ट, एखाद्या आणखी काही वेगळ्या धंद्यांमध्ये इंटरेस्ट, परंतु आजही 90% पत्रकार हे रिकामा खिसा असतानाही ताट बाण्यानं त्या 5 स्टारमधील, 3 स्टारमधील मोठ्या ठिकाणच्या पत्रकार परिषदेत धनपतींना, मोठ्या राजकीय नेत्यांना, समाजातील प्रस्थापितांना खडसावतात. ते जेव्हा बाहेर येतात ना, घरी जाण्यासाठी किंवा कार्यालयात जाण्यासाठी, रिक्षाचं तुम्हाला माहीतच आहे किती मान सन्मान ग्राहकांना दिला जातो, प्रवाशांना दिला जातो. ती मिळणं दूरच असतं. काही वेळा त्या रिक्षाचेही पैसे खिशात नसतात, बससाठी तो ताटकळत असतो, आणि ज्याच्यावर आरोप असतो तो अधिकारी, तो मंत्री, तो राजकीय नेता, ते प्रस्थापित त्याच्यासमोर एखाद्या आलिशान कारमधून जेव्हा पास होत असतात, तरीसुद्धा तो त्याची खंत बाळगत नाही. त्याचा बाणा अशोक वानखेडे जे आलेले आहेत त्यांच्यासारखा म्हणजे लढणारा माणूस, सातत्यानं डिजिटल मीडियातून अभिमान वाटावा असा माझा ज्येष्ठ पत्रकार सहकारी अशोक जे खरंच आहे ना, वास्तव खिसा रिकामा, मात्र आत्मसन्मानापेक्षा ही त्याचा प्रामाणिकपणाही तसा जपला जातो. त्यामुळे जेव्हा आता एक्सवर मला ट्रोलिंग सुरू झालं मनसेच्या लोकांकडून, तेव्हा मी त्यांना एकच प्रश्न विचारला, अहो संशयाचा धूर
सोडणं बंद करा. त्यांनी 10 ज्येष्ठ पत्रकारांना प्रश्न विचारला आणि मी त्यातला एकमेव होतो की मराठा आरक्षणाबद्दलचा प्रश्न विचारला असता. होय, त्या समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि ते सुरक्षित असलंच पाहिजे ही उत्तर देणं. त्यांनी म्हटलं नाही नाही, तुम्ही प्रश्न विचारलात की का असा प्रश्न पत्रकारांना विचारता, त्याचं कारण की राज ठाकरेंनी आता उघड केलं. 10 दिवसांनी ते बोललेत की पत्रकारच त्या सर्व राज ठाकरेंना जे घेरलं गेलं त्याच्या मागे आहेत. त्यांनी वेगवेगळे धंदे केलेत. त्यांना स्पष्ट शब्दात एवढंच मी सांगितलं जे आता बोलतोय की राज ठाकरेंनी किंवा त्याच्या इतर नेत्यांनी त्यांच्यासारख्या कृपया ज्यांच्याबद्दल संशय आहे त्यांच्याबद्दल पुराव्यासह नावांसह बोलावं. उगाचच इंजिनातून संशयाचा धूर सोडू नये. मला वाटतं हा परखडपणा आपल्याला दाखवावाच लागेल. जे होईल ते होईल. कोणी तोंडात मगाशी बोललो तसं तोंडात गुलाबजामुन घेऊन बोलून फार तर काही लोक खुश होऊ शकतात. मात्र ज्या मातीतल्या माणसांशी आपलं नातं आहे, ज्यांच्याशी इमान राखलं पाहिजे, ती पत्रकारिता केली पाहिजे, ते होऊ शकत नाही. मी हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण तुम्ही त्या मातीतल्या माणसांबरोबर सतत वावरणारे आणि त्यामुळेच माझ्या दृष्टीनं माझ्यासारख्या संपादकापेक्षाही खऱ्या अर्थानं खरी पत्रकारिता करणार आहेत. कारण जीवाचं मोल कुठं नसतं. मला जीवाचा धोका नसतो हो. संपादकाला कोणी एक दगड जरी फेकून मारला ना तरी त्याची हेडलाईन होते, अर्धा तास बातमी चालते. तुमच्यासारख्यांसाठी मात्र एखादा स्क्रोलही चालत नसतो. अपवाद पुढारी न्यूजसारख्या चॅनलच्या जिथं एका मोठ्या उद्योग समूहाच्या GMनं VPनं माफ करा आमच्या एका रिपोर्टरला ज्या उडवलं गाडीनं, त्याच्या फार काही लागलं नव्हतं. मात्र संदीपजी अर्धा तास शो केला. मी भल्यांचे फोन आले. अगदी परदेशात गेलेल्या राजकीय नेत्यांनी सुद्धा फोन केला, रे जाऊ द्या, तसं नव्हतं वगैरे वगैरे. घडतं असं. पत्रकारांनी फोन केला. आपल्याला लाज वाटते काही वेळा अशा वेळी. माफ करा, म्हणजे इथंही कोणी असेल तर माफ करा मला. मात्र फोन केले की थांबवा ना ती बातमी, तो नुकसान भरपाई द्यायला तयार आहे. हो, तो जीवानीशी गेलेला असता तर माझा तरुण सहकारी धनंजय. हे केलं पाहिजे आपण. किंवा स्क्रोलमध्ये नाही तर स्टिंजरसुद्धा हेडलाईनमध्ये दिसला पाहिजे. आणि त्यासाठी आपण सुद्धा थोडं जर कुठं काही चुकत असेल तर भान बाळगलं पाहिजे. एवढंच मी सांगतो. रजा घेतो. थोडंसं लांबलं माझं. खरं तर टी व्हीतल्या माणसाने एवढं बोलायचं नसतं, वेळेची मर्यादा पाळायची असते. पण तुम्ही सर्व आहात आपली माणसात, आपल्या माणसांबद्दल आपुलकीनं परखड बोलत नाही तर सध्याच्या काळात, आणि हा 2014पासून विक्रमजी काळ नाही सुरू झाला आहे, 2014च्या आधीसुद्धा थोडं वेगळ्या पद्धतीनं, आता जरा जास्त झालं आहे. पूर्वी असं होतं की आयदर यू आर विथ मी ऑर अगेन्स्ट मी. आता अशोकजी असं झालेलं आहे, आयदर यू आर विथ मी ऑर यू आर नॉट इन एक्झिस्टन्स. अस्तित्वच नाही असं मानलं जातं. त्यामुळे परखडपणे बोलण्यापेक्षा पत्रकार काय, संपादक काय, आपली खुर्ची जाऊ नये या भीतीनं बोलत असतात. त्यामुळे संदीपजी ज्या मुद्द्यावरून सुरू केलं, भीती कसली बाळगायची आणि कशाला तुम्ही एवढ्या मोठ्या पत्रकारांचा जो इथे सागर लोटला आहे त्यांच्यासमोर तुम्ही नको ते महत्त्व देत आहे. काही वेळा दुर्लक्ष करणं चांगलं असतं. मला ठाऊक आहे माझ्याबद्दलसुद्धा प्रेमाचं जे भरतं आलेलं आहे त्याचं कारण एवढंच आहे की तुमच्या कार्यक्रमाचं मी निमंत्रण स्वीकारलं आणि काहींना ते वावगं वाटलं असेल, काहींना ते खुपलं असेल. पण माझा तो स्वभाव आहे, एकदा शब्द दिला की दिला. नंतर कुठं काही वादळ आलं, वावटं उठली म्हणून कुठंतरी दडून बसायचं, तसं करणाऱ्यांपैकी मी नाही आहे. जो शब्द दिला तो दिला. आलो तर आलो आहे. माझ्या पत्रकारांनी मला बोलवलं आहे तर तिथं मी जाणारच. तसंही AC स्टुडिओपेक्षा मी मातीत आणि मातीतल्या माणसांमध्ये रमणारा पत्रकार आहे. संपादक वगैरे तर येतं जातो हो, त्यात काय आहे. अफवा पसरवू द्या. तुम्ही खूप मोठे होणार आहात. पत्रकारांसाठी करा. पत्रकारितेतला भेदभाव संपवण्यासाठी काही मदत लागली, काही सहकार्य खारीचा वाटा असेल तर अवश्य सांगा. मी तुमच्यासोबत असेन. धन्यवाद.